नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पळुंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतातिया हरितायच्या कृपादाने कथेचा विस्तार आमच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सदा पंढरीनाथ पादाब्ज भुंगम निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमो वसंतं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन चालू चराचरी काही माझेवाने वाढील संतांशी रंजवो चित्ता शकुल्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्यता अतुलित बलधावं हेमशैलापदेहो धनुजवन कृशानं ज्ञाने नामाग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तमातजातं नमामि नमो नमाज गुरुवर्या सुखमरती करुणालया नमो संत श्रोत्यांच्या पाया भेद वेदा करुनिया योंद प्रवेशमवाचमिमां प्रसूता संजीवयत अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योषः सचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कविल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा चार चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन महाराज या अभंगाच्या द्वारे प्रकट करतात. विठाला आवाज थोडा मोकळा कर दबल्यासारखं वाटत. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देण्यागत्याचा तो म्हणजे असा आपल्या मोजे श्री क्षेत्र उमरा या ठिकाणी चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा विश्वविख्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा भागवत कथेची प्रवक्ती परमस्नेही परमादरणी आमचे परममित्र कल्याण महाराज यांच्या रसाळ आशावाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. या सोहळ्याला जगनियंत्य भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद समस्त ग्रामस्थ मंडळ उंबरेकर यांचा अथक असं परिश्रम विशेषतः तरुण बांधवाच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून आणि माता माऊल्यांच्या उपस्थितीमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपलब्धीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता. विठाला नेहमी सांगत असतो मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं परंतु कीर्तन जर करायचं असेल तर हा ऐकल्याचा खेळ मनोनिमेळ जमविला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवो ब्रह्मरसावडीने. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप तर सर्वांची साथसंगत लागत असते. या न्यायाला अनुसरून या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारी परिसरातील पंचक्रोशीतील सर्व रती महारथी अतिरथी फक्त अतिरेकी सोडून सगळेच जण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांचाच काय निर्देश करणं माझ्याच्यानं शक्य नाही. जसं व्यवहारामध्ये एखाद्या सुगरण माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर 3 गोष्टीची नितांत गरज लागते. कशाची? तव्याची, चुलीची, परातीची. नाही महाराज, 3 गोष्टी महत्वाच्या लागतात. उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विना एक कामा नाही. अग्नी लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर सुगरण माता माऊली सुंदर पद्धतीचा रुचकर स्वयंपाक बनवू शकते. तद्वत त्या न्यायाप्रमाणे प्रवचन करायचं म्हणलं तर एकट्या प्रवचन करायला जमतं परंतु कीर्तन जर करायचं असेल तर नोय हा एकल्याचा खेळ. याला गायक लागतात, वादक लागतात, कीर्तन करायला लागतो, सिस्टमवाले अशा पद्धतीचे लागतात. काही लोक बसलेले लोक म्हणते मग आम्ही जाऊ का घरी उठून, आमचं काही काम नाही का?
तुमची सुद्धा गरज आहे महाराज. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. श्रोत्याशिवाय वक्त्याला कुठल्याही पद्धतीची किंमत नाही. म्हणून सर्वांगीण दृष्टीनं जर विचार केला तर सगळ्यांची गरज कीर्तना करता लागते. काही लोक म्हणतील काय एवढे लागतात, त्याचं समीकरण असं आहे मायबाप, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायक लोकांच्या ओटात आहे, आणि जे गायक लोकांच्या ओटात आहे ते पकवाजायच्या फक्त बोटात आहे आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य फक्त नोटात आहे. विठाला अशा पद्धतीचा हा सुवर्ण योग आपल्या ग्रामस्थ मंडळाने, तरुण मित्र मंडळाने आयोजित केलेला आहे. आपल्या उमरा गावामध्ये भगवान सत्य हनुमंतरायाचं या पवित्र प्रांगणामध्ये जागृत देवस्थान उभ्या महाराष्ट्रामध्ये या देवस्थानाची ख्याती आहे. अशा उमरा गावामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं ज्यांनी माझ्याकडे सोपवली असे माझे परमस्नेही परमादरणीय परमार्थप्रेमी ईश्वरदादा बोंगाणे यांच्या माध्यमातून, त्यांचे सहकारी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आजचं निमंत्रण माझ्या वाटेला आलेलं आहे. गायनाचार्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, स्वरसम्राट, भजन सम्राट, आता ज्यांनी गोड अशी रसाळ चाल गायली असे श्री हरिभक्तीपरायण भास्कर महाराज सोन्नेकर यांची उपस्थिती आहे. श्री हरिभक्तीपरायण स्वरसम्राट कामाजी महाराज रेवलगावकर यांचीही उपस्थिती आहे. श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज हिरडगावकर, श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र आकाश महाराज भांडे यांची सुद्धा उपस्थिती आहे. मृदंगाचार्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद आमचे परममित्र नारायण महाराज पावडे यांची उपस्थिती आहे. श्री हरिभक्तीपरायण परममित्र मृदंग विशारद भागवत महाराज जाधव यांची सुद्धा उपस्थिती आहे. अगदी या कार्यक्रमासाठी जी काही सर्वच मंडळी, गाव तसं पूर्ण या ठिकाणी झटत आहे, पण प्रामुख्यानं काही मंडळी आहेत. त्याच्यामध्ये सुदामरावजी बोंगाणे दादा आहेत, ईश्वरदादा बोंगाणे, सुदर्शन दादा बोंगाणे, शशिकांत दादा बोंगाणे आणि ओंकार दादा उदास, काशीनाथजी महाराज बोंगाणे, ही सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत परिश्रम घेऊन समस्त ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी करू पाहतात. त्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं माझ्याकडे विठाला सर्वच पंचक्रोशीतून उपस्थित असलेली ही भजनी मंडळ या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांचीच काय नावं माझ्या पाठ नाहीत, पाठच करून घ्यायचे म्हणजे तर इथंच 12 वाजल्याशिवाय राहायचे नाहीत. त्याबद्दल सर्व टाळकरी मंडळाच्या चरणारविंदी आदरभाव व्यक्त करतो. पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी विशेष उपस्थितीमध्ये तुमचे श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद दादा डोरी आणि समस्त बाबळगावकर मंडळी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. मी नेहमी सांगत असतो, माणसांनी माणसाची केलेली माती माणसाला 3ऱ्या दिवशी सावडायला येते, पण सिस्टमवाल्यानं कीर्तनकाराची केलेली माती कोणाच्याच बापाला सावडायला येत नाही. म्हणून माती होऊ नये यासाठी चांगली नाती जोपासणारे गोड साऊंड सर्व्हिसवाले आहेत. तुमचं सुद्धा कल्याण हो. भगवान परमात्म्याने तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावं. फक्त आवाज थोडा मोकळा करा, विकोद्यात दाबल्यासारखा आवाज ठेवू नका. सर्वच पंचक्रोशीतून आलेली भावी भक्तांना पुन्हा एकदा मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. ऐका मायबाप, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ते पलीकडे एकदा ऐकू येते बघ, भयान अलीकडे एकदा ऐकू येते. ह्यातल्या साऊंडलाच रिटर्न सोड व्यवस्थित सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे, त्या धन्यतेच्या 7 लक्षणांचं दिग्दर्शन करतात. ऐका, मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, मुंद्रापासून ते इंद्रापर्यंत प्रत्येक जीवाला गरज आहे, अपेक्षा, इच्छा आहे, वासना आहे, तळमळ ती जीवन जगण्याची. मायबाप बरोबर आहे का नाही? जीवन जगत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर आजपर्यंत उपलब्ध झाला नाही. प्रत्येक हा जीवन जगतो, पण जीवन जगण्याची रीत, जीवन जगण्याची पद्धती, जीवन जगण्याची दिनचर्या ही प्रत्येकाची भिन्न भिन्न पद्धतीची आहे. बरोबर आहे का नाही? एक वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सगळेच माणसं सगळ्या मार्गाने जगत नाहीत. डबल सांगतो, सगळेच माणसं सगळ्या मार्गाने जगत नाहीत. एक माणूस सगळ्या मार्गाने जगत नाही आणि सगळे माणसं एका मार्गाने जगत नाहीत. प्रत्येक माणसाचं जीवन जगण्याचं गणित हे भिन्न भिन्न पद्धतीचं आहे. जरा बारकाईनं विचार करा.
दररोज संध्याकाळी लवकर झोपणारी माणसं सकाळी लवकर उठतात, काही रात्री उशिरापर्यंत जागतात, सकाळी उशिरापर्यंत झोपतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाचं झोपण्याचं गणित वेगळं नाही, प्रत्येकाचं खाण्याचं गणित वेगळं नाही, कोण कधी कोणत्या टायमाला खाईल सांगता येत नाही. म्हणजे प्रत्येकाचं जीवन जगण्याचं गणित हे भिन्न भिन्न पद्धतीचे आहे, दिनचर्या भिन्न पद्धतीची आहे. परंतु प्रामुख्यानं जर आपण या समाजाकडे दृष्टिक्षेप टाकला ना मायबाप, तर 4 पद्धतीनं हा समाज आपल्याला जीवन जगत असताना बघायला मिळतो. किती पद्धतीनं? 4 पद्धतीनं. 4 पद्धती तुमच्या पुढे मांडतो, लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग असा आहे धीग पद्धतीनं जीवन जगणारा, दुसरा वर्ग असा आहे निंद पद्धतीनं जीवन जगणारा, तिसरा वर्ग असा आहे स्तुत्य पद्धतीनं जीवन जगणारा, आणि जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे तो म्हणजे धन्य पद्धतीनं जीवन जगणारा. विठ्ठला ऐका, पहिला वर्ग असा आहे धीग पद्धतीनं जीवन जगणारा. पहिल्यांदा धीग जीवन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. धीग जीवन म्हणावं तरी कोणाला? जर आपण शास्त्राचा विचार केला तर शास्त्र सांगतं मायबाप, धीग कोणाला म्हणावं? जो माणूस भगवान परमात्म्याच्या भक्तीविना जीवन जगतो, जो माणूस भगवंताच्या चरणारविंदापासून परान्मुख आहे, अशा माणसाचं जीवन धीग आहे. हे झालं शास्त्राचं मत. श्लोक ऐका आता. हरी धिकुलम धिकुटुंबंच धिगृहम धिक्षुतंच धिग आत्मानं धिक शरीरंच श्री गोपाल परान्मुखम. जो माणूस भगवान परमात्म्याच्या चरणारविंदापासून परान्मुख झालेला आहे, अशा माणसाचं जीवन धीग आहे. हे झालं शास्त्राचं मत. आता आपण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांना विचारू, महाराज तुमच्या दृष्टिकोनातून धीग जीवन कोणाचं आहे? तर माझे नाथ बाबा हरिपाठामध्ये वर्णन करतात, जो माणूस भगवान परमात्म्याच्या भक्ती विना जीवन जगतो, भक्ती विरहित जगतो, असा भक्ती विना जगणारा माणूस सटवीनं 5वीच्या दिवशी का उचलेला नसावा? सटविने नेला कैसा नाही, सटविने कैसा नेला नाही, सटविने कैसा नेला नाही, सटविने कैसा नेला नाही. भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला. हे सटविने कैसा नेला नाही, सटविने कैसा नेला नाही, सटविने कैसा नेला नाही, सटविने कैसा नेला नाही. नेला नाही. कशासी वाढला सटविने कैसा नेला नाही. गोड वर्णन नाथ बाबा करतात, भक्ती विना जो माणूस जीवन जगतो, अशा माणसाला सटवीनं 5वीच्या दिवशी का उचलेलं नसावं? याचा अर्थ भक्ती विना जो जीवन जगतो त्याचं जीवन धीग आहे. हे झालं नाथांच्या दृष्टीनं. आता माऊली ज्ञानोबरायांना विचारू आपण, महाराज तुमच्या दृष्टिकोनातून धीग जीवन कोणाचं आहे? तर माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये त्याचं गोड वर्णन करतात. आपण सगळेजण शेतकरी आहोत, लक्षपूर्वक ऐका. आपण आपल्या शेतामध्ये ज्वारी पेरतो, इकडे उंबऱ्याला पेरतात ना, हा ज्वारी पेरतो इकडे. ज्वारी पेरल्याच्या नंतर त्या ज्वारीला सगळे कणस सारखेच येतात का? नाही. त्या कणसामध्ये असे काही कणस असतात महाराज, ज्या कणसाला ज्वारीचा पत्ताच नसतो, बरोबर आहे ना? अशा कणसाला कोणचं कणीस म्हणते तिकडं? हा, कहाणीचं कणीस, बरोबर आहे ना? काही भागामध्ये त्याला इकडे लोक बोलत नाहीत का कीर्तनात? बोलत जाऊ मोकळं मोकळं. कहाणीचं कणीस म्हणतात, काही भागामध्ये त्याला कहाणीचं कणीस म्हणतात, काही भागामध्ये त्याला मुख कणीस म्हणतात. आणि माऊली ज्ञानोबरानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 56 भाषेचा गुणगौरव केला, त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबराय त्याला सोपट कणीस असा शब्द प्रयोग करतात. आता लक्षपूर्वक ऐका. असे सोपटे कणस माऊली म्हणतात एकत्रित केले, मळयंत्रामध्ये टाकले आणि खाली ज्वारी येण्यासाठी पोतं लावलं, आपल्या सप्त्याचा काल हो तर भरण का? नाही महाराज. का भरणार नाही? त्याचं उत्तर असं, त्या कणसातच ज्वारीचा पत्ता नाही तर पोत्यात येणार कुठून? बरोबर आहे का नाही? मग ते कणस कणस नाहीत का? माऊली बोलतात कणस कणसच आहेत, पण कणस रूपानं शिल्लक नाही. तसं काही माणसं भगवत भक्ती न करणारी, परमार्थ न करणारी माणसं माणसं नाहीत का? माणसं माणसंच आहेत, पण माणूस रूपानं शिल्लक नाहीत.
दुसरी ओवी माऊली ज्ञानोबा देतात, अंग गोर आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे, पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे, तसं माणूस गोरा गोमटा आहे, भरपूर श्रीमंत आहे, पैशावाला आहे, प्रॉपर्टीवाला आहे, धनिक आहे, इस्टेटवाला आहे, पण कधी सप्ताहामध्ये दान धर्म करत नाही, कधी कीर्तनाला येऊन बसत नाही, कधी भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये घेत नाही, कधी आळंदी पंढरपूरची वारी करत नाही, अशा भगवत भक्ती न करणाऱ्या माणसाच्या प्रॉपर्टीला किंवा त्याच्या जीवनाला काय काडी लावायची का, असं संत महात्म्याचं मत. मी बोलत नाही बरं का, नाही तर काही लोक म्हणतील तू काडी वडगावचाच म्हणून काड्याच ओढतो का काय, माझ्या गावाचं नाव काडी वडगाव आहे, तसं नाही बरं का. त्याचं उत्तर असं आहे मायबाप, काय थोरपण जाळा वेते, तुका म्हणी येते भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळा वेते संतांच्या मुखातली भाषा आहे. एवढंच नाही तर भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त जे संसारातलं सुख आपण उपभोगतो ना, अशा सुखाला महाराज म्हणतात आग लागली. आगी लागोतया सुखाचे जय हो टाळ. हरी नये मुखाचे हरी नये मुखा आगी लागोतया सुखाचे हरी नये मुखा हरी नये मुखा हरी नये मुखा लागोतया सुखाचे हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा आगी लागोतया सुखाचे हरी नये मुखा जेने हरी नये मुखा जेने हरी नये मुखा आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुका. महाराज बोलतात अशा सुखाला आग लागलेली चांगली. याचा अर्थ हे जीवन निरर्थक आहे. कशाप्रमाणे माऊली ज्ञानोबा ओव्या देतात सांगतो ऐका. कनी विन सोपटे कनसेला गणी घनदाटे, काय करावे गोमटे ओसनगर, अंग गोऱ्याने तरुणी वरी लिहिले आहे परी गलेने प्राणी सांडले जेवी. गोड वर्णन माऊली ज्ञानोबा करतात. अंग गोरा आहे, तरुण आहे, सुंदर आहे, सालंकृत आहे, पण त्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर त्याला जशी तृणवत किंमत आहे, तसं जो माणूस भगवत भक्ती करत नाही अशा माणसाचं जीवन ढीग आहे. राव रंग हो का उंच निंच याती. वा वा. राव रंग हो का उंच निंच याती. 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 भक्ती विन माती मुखी त्याच्या. भक्ती विन माती मुखी त्याच्या. हरी मुखी गाता हर परिजेता. हरी मुखी गाता हर परिजेता. गोड प्रमाण महाराजांनी दिलं. राव रंग हो का उंच नीच याची, भक्ती विन माती मुखे त्यांच्या. महाराज म्हणतात राजा असला काय आणि रंग असला काय, उंच असला काय आणि नीच असला काय, पण जो माणूस भगवत भक्ती करत नाही त्याच्या मुखामध्ये माती पडलेली चांगली, असं संत महात्म्यांचं मत आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जो माणूस भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही याचा अर्थ त्याचं जीवन ढीग आहे. आता ढीग जीवन आपण सगळ्यांना विचारलं. आता शेवटचा प्रश्न तुकोबरांना विचारू. महाराज तुमच्या दृष्टिकोनातून नेमकं ढीग जीवन कोणाचं आहे? तर ढीग जीवनाच्या यादीचे उदाहरणं देत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये 8 लोकांच्या जीवनाला धिक्कार केलं. महाराज किती लोकांच्या? 8 लोकांच्या. कोणचे कोणचे 8 लोक आहेत ते सांगतो, लक्षपूर्वक ऐका. कीर्तन ऐका बसलेले पुढचे टळक चौघ आणि टाळ घेऊन उभं राहिलेले टळक चौघ. झाले का? खाल्ले 4 वरले 4 नाही महाराज.
असे 8 लोक सांगितले नाही. कोणचे 8 लोक आहेत यादी तुकोबऱ्यात येतात ऐका. हरी दिग्गजने ज्याचे बाईले अधीन परलोका मान नाही दोन्ही. दिग्गजने आळस निद्रा जया फार अमित आहार अघोर्या. दिग्गजने ज्याचे लोभावरी मन अतीत पूजन घडीचे ना. तुका म्हणे ऐसे धिग झाले लोक निंदक वादक नरका जाती. वादक नरका जाती म्हणलं लागली दोघं माझ्याकडे मोठाले डोळे करून पाहिला. वादक या शब्दाचा अर्थ इथं तुकोबऱ्यांना मृदंग वादक नाही तर वाद घालणारा अभिप्रेत आहे. विठ्ठला ऐका सगळ्यांची उदाहरण सांगतो लक्षपूर्वक ऐका. दिग्गजने ज्याचे बाईले अधीन. तुकोबरा बोलतात जो माणूस पत्नीचं ऐकतो त्याच्या जीवनाला धिक्कार असो. हे माझं मत नाही बरं का, तुकोबऱ्यांचं मत आहे. आता इथं जेवढे लोकांचे लग्न झाले इमानदारीनं सांगा, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, इतक्यात बायकोचं ऐकणार कोण नाही? हात वर करा बरं जरा. सगळे जण ऐकत आहेत महाराज. मी सुद्धा त्याच्यातला लोकांचं कशाला सांगू, बरोबर आहे का नाही? सगळे माणसं बायकोचं ऐकत आहेत महाराज. गायक असो, वादक असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, आमदार असो नाही तर खासदार असो नाही तर पंतप्रधान असो, ज्यानं बायको केली त्याला बायकोचं ऐकावंच लागतं महाराज. पण काय ऐकावं काय ऐकू नये याला शास्त्र आहे महाराज. माझे गुरुवरे वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे महाराज. काय माणसं इतके धाकात राहतात बायकोच्या, इतके धाकात. 2 जण मित्र होते बघा. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, रंभो यंदाच्या पंचवार्षिकला वहिनी कोणाला मतदान टाकणार आहे? म्हणलं कोणाला म्हणून काय विचारतो? पठ्ठ्या ज्याला मतदान करणार माझी बायको त्यालाच मतदान करणार. नाही म्हणलं पण तू कोणाला मतदान करणार? म्हणला ते काय तिला विचारलं नाही अजून. म्हणजे इतका धाकातला. मतदान सुद्धा कोणाला करावं हे माणसं बायकोला विचारून करतात महाराज. बरं गुन्हा बी त्यांचा नाही होत्यातच तितक्या धाकात. काय सांगू, एका माणसाचं नवीन लग्न झालं, बायको म्हणली मालक मला लग्नाच्या अगोदर वाटलं तुम्ही खूप हुशार असतान, खूप टॅलेंट असतान, खूप बुद्धिमान असतान म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं. नवरा म्हणलं मग बिघड कुठं? ते म्हणले बिघड कुठं, जिथं विचारतात तिथंच बिघड ना. मालक म्हणलं नेमकं झालं काय ते तर सांग ना. मालकीण म्हणली अहो मला वाटलं तुम्ही खूप हुशार आहेत, पण तुमच्याकडे पाहून तुमचा अनुभव आल्याच्या नंतर तुम्ही खूपच भोळे शंकर आहेत ना म्हणली. इतकं कुठं माणसाने भोळ असं जावं काय? अहो चलता लोक तुम्हाला खुशी देत, चालता इतकं कुठं माणसाने भोळ राहावं का? याचं जे टेम्परेचर वाढलं हे म्हणते बरोबर आहे गड्या तुझंच. तू म्हणतेस तेच खरंय म्हणला. मी निवळ भोळा शंकर आहे, मला कोणी येतंय कोणी फशीत आहे, कोणी येतंय कोणी फशीत आहे म्हणला. पण सुरुवातच तो ह्या बापानं केली. वाटोळच तिथून पुढे झालं. म्हणला तुझ्यासारखी बायको माझ्या पदरात टाकली. मालकीन म्हणली मालक मी तुमच्या पदरात पडले म्हणजे तुमचं वाटोळ झालं असं समजू नका. उलट मी आल्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये संसार कसा करावा हे शिकवणारा माझ्या रूपाने गुरुच आला. आणि नाहीतरी मायबाप खरंय ते. बायको करणं म्हणजे आपल्या आयुष्यातला शेवटचा गुरु करून घेणं. आणि एकदा का बायको रूपी नावाचा गुरु माणसाने जीवनात करून घेतला पुन्हा तिथून पुढे त्याला दुसऱ्या गुरुची काही गरज लागत नाही. आणि दुसऱ्या गुरुचा गुरुमंत्र पुन्हा तिथून पुढे चालत नाही. म्हणून शेवटचा गुरु म्हणजे बायको. मी आले आणि तुम्हाला संसाराचं ज्ञान नव्हतं. तुम्ही काय करायचा, कुठली वस्तू मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर दुकानदार जेवढी किंमत सांगन तेवढे पैसे द्यायचं आणि वस्तू घरी घेऊन यायचं. अशा नको कुठं संसार बरा होत असतो काय? मी आले आणि तुमचं कल्याण केलं. बायकोनं काय गुरुमंत्र देता याला? मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जी वस्तू तुम्हाला खरेदी करायची दुकानदाराने जेवढी किंमत सांगितली तेवढी कधीच द्यायची नाही. डायरेक्ट निम्म्या किमतीत वस्तू मागायची. यानं पक्का गुरुमंत्र लक्षात ठेवलं महाराज. मार्केटमध्ये गेला, आबाळ आलेलं होतं, ढगांची दाटी झाली होती, गडगड विजांचा आवाज येऊ लागला, अगदी गडगड ढग वाजू लागली. आणि अशा अवकाशामध्ये त्याला वाटलं आता पाऊस येणार, आपण भिजणार आणि आजारी पडणार. याच्यामुळे आपण काय करू म्हणलं, आता मार्केटमध्ये जाऊ आणि छत्री घेऊ. पळतच एका जनरल स्टोअरच्या दुकानावर गेलं, दुकानदाराला छत्री मागितली. दुकानदारांनी नंबर 1 क्वालिटीची छत्री दाखवली आणि 100 रुपये किंमत सांगितली. याच्या पटकन बायको लक्षात आली, दिलेलं गुरुमंत्रही लक्षात आला. काय होता गुरुमंत्र? निम्म्यात वस्तू मागायची. दुकानदार म्हणला दादा छत्रीची किंमत, दुकानदार म्हणला 100 रुपये. तो म्हणला परवडत नाही आपल्याला. बायको तू म्हणली निम्म्यात मागा. डायरेक्ट दुकानदाराला म्हणतो दुकानदार 100ला परवडत नाही, 50ला देतात का? दुकानदार म्हणला दादा सकाळी माझ्या दारात आलास, भवानीचं गिऱ्हाईक आहे, श्रीकाम्या हाताने माघारी पाठवू नये आणि एवढी मोठी किंमत ऐकून कुठं डायरेक्ट 50 रुपयाला असते का रे? असं करू नको म्हणला. पहिलं गिऱ्हाईक असल्यामुळे मी काय करतो 20 रुपये तुझ्यासाठी कमी करतो. 100तले 20 गेली, खाली किती राहिले? 80. न्याचा 80ला. हे कसं करते 40ला द्या ना. निम्यात मागायचं होतं ना. दुकानदार म्हणला दादा तू डोक्यावर पडला का मी डोक्यावर पडलो, असं का लागला करायला? अरे 100 रुपयाची वस्तू 40 रुपयाला कुठं असते का? अजून तुझ्यासाठी 10 कमी करतो. 100तले 30 गेले, खाली किती राहिले? 70. न्याचा 70ला. अरे ते म्हणतो 35ला द्या ना. आता का फुकट नेतो का काय? सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे मायबाप की
असे माणसं इतके धाकात राहतात. मग 100 रुपयाची छत्री आणण्याचं स्वातंत्र्य ज्या व्यक्तीला नाही त्या व्यक्तीला जर आपल्या उमरा गावामध्ये सप्ताहाची बैठक ठरली आणि एखादं म्हणलं पाटील ह्या 50-50 हजाराची एखादी मोठी पंगत होईन का डिरिंग त्याची? अहो छत्री घ्यायची डिरिंग होय ना तिथं 50 हजाराची पंगत घ्यायची होत असते का? म्हणून अशा माणसाला दान धर्माचं स्वातंत्र्य घडत नाही, परमार्थाचं स्वातंत्र्य घडत नाही. म्हणून जो माणूस अगदी या ठिकाणी ऐकण्यामध्ये राहतो अशा माणसाच्या जीवनाला धिक्कार असो असं तुकोबरायांचं मत आहे. पहिलं जीवन धिग जिने बाईले आधीन परलोका मान नाही दोन्ही. दुसरं उदाहरण महाराज देतात धिगजने आळस. ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याच्याही जीवनाला धिक्कार असो महाराज. इतके लोक आळशीत समाजातले काय सांगावं. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शिक्षक लोक आपल्याला पहिला सुविचार शाळेमध्ये शिकवतात आळस हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र ही सांगतं आलस्य ही म्हणून शाणाम शरीर असतो महारिपू. बरोबर आहे का नाही? आणि संत महात्म्यांना विचारलं तर तुकोबराय सुद्धा सांगतात मनोनी कोणी न करावा आळस आणि मना रात्रंदिवस राम राम. एवढं संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगतं, शिक्षक लोक सांगतात. एवढं आळसाचं वर्णन ऐकताना सुद्धा हे बी काही लोक ऐकत आणि आळस करूनच ऐकत येत. याच्यापेक्षा पुढचं उदाहरण काय पाहिजे? इतके लोक आळशीत महाराज काय सांगू. आमचे दादा सांगायचे बघा एका गावामध्ये वटा होता. वटा त्या वट्याचं काय नाव असते? हा कुचर वाटा. बरोबर बोलले बाबा. आता कुचर वाट्यावर सगळे बीएड डीएड एमएड बीपीएड डिग्री कंप्लीट झालेलेच म्हातारे असतात आहे का नाही? उगं खायचं प्यायचं घरातलं आणि बाहेरचं कोण्या गल्लीत काय चाललं चर्चा सत्र मांडायचं. असे 5-6 म्हातारे त्या वाट्यावर बसलेले महाराज उगं गप्पा रंगायचे. एक शाना माणूस जवळून चालला म्हणला मामा 4-5 दिवस झालो म्हणलं तुमच्याकडे बघतोय नुसते खातात पितात वाट्यावर बसतात गप्पा आणतात काहीच कारण नाही म्हणलं. नेमकं काय हो इतकं मोठं आळशी असावं का माणसाने? एवढा आळस काय कामाचा आहे म्हणला. याच्यात नंबर 1चा आळशी कोण आहे? हात वर करा बरं म्हणला. 500 रुपये बक्षीसच देतो त्याला. आता 5 म्हाताऱ्याने पटापटच हातावरी केले महाराज. फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते म्हणलं कोण ढिलं पडतंय? सगळ्यांनीच हातावरी केले पण एका म्हाताऱ्याने हाताची घडी चुकलेली नाही. शाना माणूस जवळ गेला म्हणला मामा फुकटचे 500 रुपये हात वर केल्याच्या नंतर मिळते हे माहिती असून सुद्धा तुम्ही हाताची घडी उकलली नाही काय कारण आहे? म्हणतो लय कटाळा आलाय. काय म्हणला तो? लय कटाळा आला. शाना माणूस म्हणला अरे फुकटचे 500 रुपये मिळते हे माहिती असून सुद्धा तू जर हात वर करत नाही म्हणलं तुझ्यासारखा 1 नंबरचा आळशी कुठंच सापडणार नाही. धरभर 500 रुपयाचं पहिलं बक्षीस तुला ते कसं करते खिशात घाला ना. इतके आळशी. लोकांचं सांगतो महाराज. 3 जण मित्र होते. एक मित्र दुसऱ्या मित्र म्हणलं रंभाऊ जरा दारात पाऊस पडतो का बघून बरं. ते पडल्याच कसं करते पडतोय कमाल आहे म्हणणार. कुठं गेला नाही उठला नाही काहीच नाही. कुठं मोबाईल बघितला नाही खिडकीतून डोकून पाहिलं नाही आणि दारामध्ये पाऊस पडतो हे गणित तू घरात पडल्या कसं काय सांगितलं? ते म्हणलं अनुमान प्रमाण. म्हणलं काय अनुमान प्रमाण आहे? ते का म्हणला दारातली मांजर आताच घरात आली आणि मांजर सगळीच भिजलेली म्हणला. ज्याची बाहेरची ओली मांजर घरात आली नक्की दारात पाऊस पडतो म्हणून भिजतच आली. काय गणित आहे महाराज आळशी लोकांचं. दुसऱ्यांदा मला बरं जाऊ दे काय कर मोठमोठाले मरकुरी आपल्या डोळ्यावर चमकते झोपायची वेळ झाली एवढ्या मोठ्या प्रकाशानं डोळा लागत नाही. मग काय करते एवढं लाईटीचे बटन बंद कर बरं. ते कसं करतो? डोळे झाकून घे आपोआप बंद होते. काय उत्तर आहेत महाराज जितली तिथे याला म्हणायचं आळशी. तिसऱ्यांदा म्हणला पाया पडतो तुझ्या आपण 2 जण घरामध्ये आहेत दार उघडं आहे कुत्र मांजर बाहेरचं येईल घरात येईल अंतरुणामध्ये घाण करेल किमान तेवढं दार तरी बंद करून घेणार. हे म्हणतं गप एवढ्या मोठ्याने 2 कामं मी केली तेवढं सोपं व्हायचं नाही होय ना का? आळशी महाराज. मग अशा आळशी माणसाच्या जीवनामध्ये कधी परमार्थ घडावा कधी पहाटे 4ला उठून काकड्यासारखी साधना घडावी आणि आळस हा जास्त जीवनामध्ये घातक ठरत आहे मायबाप. आणि जास्त आळशी माणसं कशामुळे बनायलेत? सध्याच्या विज्ञान युगानं केलेली प्रगती माणसाला काही अंशानं बरी वाटत आहे पण काही अंशानं तिचा नक्कीच घातक परिणाम आहे. एका नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं एक बाजू चांगली बी असते कुठल्याही गोष्टीची आणि एक बाजू घातकही असते. तर घातक बाजू अशी आहे मायबाप मोबाईल निघाल्यापासून माणसामध्ये कुठल्याच पद्धतीची राहिली नाहीत बघा. निव्वळ संबंध तुटला माणसाचा. घराघरातला संवाद तुटला आणि नुसता वाद जुटला महाराज. आज बारकाईने जर आपण विचार केला ना पोराकडे 70 हजाराचा मोबाईल आहे बापाकडे 50 हजाराचा मोबाईल आहे आईकडे 40 हजाराचा मोबाईल आहे कुटुंबातच 2-2.5 लाखाचे मोबाईल झालेत महाराज. बरं त्या मोबाईल मध्ये 24 तास माणसं गुंतल्या गेलेत. कोणालाच कोणाशी बोलायला वेळ नाही. पूर्वीच्या काळामध्ये जर कोणी घरी आलं ना माणसं तासंतास गप्पा मारीत बसायची. आज 2 मिनिटं ही कोणाची कोणाला बोलायला वेळ नाही. संवाद तुटला नुसता वाद जुटला महाराज. आजच 50 ते 70% लोक मोबाईल मुळे
पागल झाल्यासारखेच महाराज. मी तर म्हणतो येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर लोकांना सुद्धा कळणार नाही कोणत्या पेशंटला काय द्यावं, म्हणून इथून पुढचं निघणारं मेडिसिन सुद्धा काय चित्रावर निघत का काय, मला टेन्शन आलंय महाराज. व्हॉट्सअपने येडं झालेलं व्हॉट्सअपच्या चित्राची गोळी, काय गोळी होय मोकळा. फेसबुकने येडं झालेलं फेसबुकच्या चित्राची गोळी, काय गोळी होय मोकळा. माणसं तितके बिघाड्यासारखे झालेत महाराज. आज 90% लोकांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागतात. कशामुळं? मोबाईलमुळं. काल परवा मी एका गावात कीर्तनाला गेलो महाराज, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर माझ्या समोरून एक माणूस असा मोबाईल मध्ये व्हॉट्सअप बघत बघत व्हॉट्सअपच्या नादात दुसऱ्याच्याच घरात घुसलो. त्या घरातली बाई फेसबुक बघत होती, ती बी तितकीच त्याच्यात दंग झालेली. तिला वाटलं मालकच आली काय की, पळतच किचन मध्ये गेली, पाणी आणलं, याला प्यायला दिलं. यानं बिबिनला जेवणी तसंच पिलं. त्याला वाटलं बायकोनच दिलं काय की, परत पळत गेली किचन मध्ये, परत चहा आणला. यानं चहा घेतला, व्हॉट्सअपच्या नादात पितोय, तिनं चहा दिला फेसबुकच्या नादात, अशी बघती. एवढ्या अवकाशामध्ये त्या घराचा खरा मालक म्हणजे ह्या बाईचा नवरा चालत येऊ लागला युट्यूब बघत बघत रस्त्याने. त्याला वाटलं आपलं घर जवळ आलं का कसं म्हणून पाहावं, म्हणून त्यानं असं चेहरा वर करून घरामध्ये डोकून बघितलं तर शेजारचा माणूस घरात दिसला. हे पळतच मध्ये गेलं आणि त्याला म्हणते, सॉरी बर का, चुकून तुमच्या घरात आलोय. अरे तुझंच घर आहे ना दादा ते. जरा बारकाईनं चिंतन करा मायबाप. पाठीमागच्या काळामध्ये पूर्वीच्या जर पाहुणे मंडळी आपल्या घरी भेटायला आली तर माणसं तासन तास चर्चा करायची. तुमचा मोठा मुलगा काय करतो, छोटा मुलगा काय करतो, मुलीचं शिक्षण कुठपर्यंत चाललंय, कोणत्या शेतामध्ये काय केलंय, पाणी पुरतंय का, पिकं बरी आहेत का, ही सगळी चर्चा जुने माणसं एकूण मकाकडे गेलं की करायची. आज तशी चर्चा राहिली नाही. पहिला मुद्दा तर आज कोणी कोणाच्या घरी जायला रिकामच नाही. पण हुकून चुकून जर कोणाच्या घरी गेलं तर पहिल्यांदा माणसं घरातलं या ठिकाणी काही विचारत नाही. डायरेक्ट पहिलं दारात पाऊल टाकला की म्हणते, तुमच्याकडे चार्जर छोट्या पेनचे का मोठ्या पेनचे. सुरुवातच इथून झाली महाराज. शेवट कुठं व्हायचं मला सांगा. विठाला सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे मायबाप. एक जणी आळस निद्राच आहे फार, ज्याच्या जीवनामध्ये झोप जास्त आहे अशाही लोकांच्या जीवनाला धिक्कार असो. माणसाने किती झोपावं शास्त्र आपल्याला उत्तर देतं मायबाप. काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा. कावळ्यासारखी दृष्टी असावी, बगळ्यासारखं ध्यान असावं, आणि कुत्र्यासारखी झोप असावी. कशासारखी? कुत्र्यासारखी. कुत्र कसं झोपतं माहितीये ना? किती काळ झोपेमध्ये कुत्र झोपलेला असू द्या महाराज, पण साधी पावलाची भनक जरी त्या कुत्र्याला लागली ना, तटकन उठून उभा राहतं. त्याला कुत्र्यासारखी झोप म्हणावी. पण आता सध्याच्या काळातले माणसं कुत्र्यासारखी तर झोपतच नाहीत, पण कुत्र्याची कळवंड अंगावून गेली तरी उठत नाहीत. काही माणसं चालता चालता झोपत येत बघा, काही वागत झोपीतच चलत येत, काही माणसं खात खात झोपत येत, काही झोपीतच खात येत. काय दात इतकी विचित्र अवस्था झाली महाराज. काही माणसं झोपताना डोक्याखाली उशी घेऊन झोपतेत, सकाळी पायाखाली झुडकती. त्याला मेळ लागत नाही. झोपीत नेमकं डोकं फिरले का उशी फिरली ते. तुम्हाला वाटतं होय महाराज कीर्तनात बसलेले लोक डोकल्या घेतात म्हणून? हा अहो, चांगल्या हरीच्या टाळकरी सुद्धा उभ्याने झोपत आहेत. काय सांगा. एका गावात कीर्तनाला गेलो, असा वारकरी बाबांनी जसा विना घेतला ना तसं एका वारकऱ्याने विना घेतला. पंक्तीला जेवण भरपूर झालेलं होतं, झोप सहज येऊ लागली. म्हणून त्या वारकरी दादानं चॅप्टरपणा केला. तशी वारकरी चॅप्टरच असतात म्हणा. त्या वारकरी दादाने चॅप्टरपणा असा केला, भिंतीचा आधार शोधला महाराज. मंदिरामध्ये भिंत होती आणि त्या भिंतीला अशा 10-5 खुंट्या रवलेल्या होत्या. कशासाठी? टाळ मृदंग विना अडकवण्याकरता. त्या वारकऱ्यानं गळ्यामध्ये विना घेतला, भिंतीच्या जवळ गेला आणि आधार म्हणून एक पाय भिंतीला टेकन दिला महाराज. दुसऱ्या हातानं खुंटी गच्च पकडली आणि एका हातानं विना वाजित गेलं, उभ्यानं झोपी. कीर्तन रंगात आलंय आणि वारकऱ्याची झोप सुद्धा रंगात आली. आमच्या भास्कर महाराजासारख्या गायकानं उंच स्वरात प्रमाण दिलं आणि जीव वारकरी दचकलं महाराज. असं हे द्वंद आपटलं, एकदाच आपटायचे. असं दंडशीन आदळ. जसं आदळलं महाराज तसं 2.5-3 हजाराच्या येण्याचा भोगाच. बरं ये ना फोटो द्यावा, सप्त्याच्या पोटीतून इकून तिकून भरून देता येईल. पण या म्हाताऱ्याची राहिलेली 2-4 दात पडली, त्याचं काय करायचं? रक्तरंजित तोंड झालं महाराज. मला राहुलच नाही. मी चालू कीर्तनातून जवळ गेलो, त्या म्हाताऱ्याला म्हणलं, बाबा झोपले होते का काय? म्हातारा म्हणते, नाही कुठे दिली होती. आता सिमेंट कॉन्क्रीट मध्ये कुठे दिली असते. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की महाराज मानवाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीचं नियमन असणं काळाची गरज आहे. माणसांनी किती खावं, किती ल्यावं, किती फिरावं याचं नियमन संत महात्मे तुम्हाला
मनसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहारश युक्त ज्येष्ठ कर्मसु युक्त स्वप्नावबोधश योगो भवती दुःखः. गोड वर्णन गीताशास्त्र करतो महाराज. माणसाच्या जीवनामध्ये आहारयुक्त असावा, विहारयुक्त असावा, फिरणं मापात असावं, खाणं मापात असावं, झोपणं मापात असावं. इतके काय का माणसं खात्यात महाराज. काय सांगावं तुम्हाला, माणसाने खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? कसं आहे तुमच्या उमऱ्यामध्ये? माणसाने जगण्यासाठी खावं. काय काय वाघ खाण्यासाठी जगत आहेत महाराज. इतके खात्यात काय सांगावं. एका गावात 150 किलोची माता माऊली होती. किती किलोची? 150 किलो वजन तिचं झालं. ती डायरेक्ट डॉक्टर साहेबाकडे गेली. म्हणजे साहेब पाया पडते, मी पटकन मरण, माझं वजन लय वाढत चाललंय, मला वजन कमी करायचा उपाय सांगा. डॉक्टर म्हणले मावशी इमानदारीने सांगा तुमचा दिवसाचा आहार किती? मावशी मोकळ्या मनाने सांगते डॉक्टर साहेब काहीच नाही बघा, दिवसाचा फक्त 20 प्लेट भात खाते, 20 प्लेट भाजी खाते आणि 20 चपात्या खाते, इतक्याच्या तुकडं सुद्धा घेत नाही. डॉक्टर साहेब म्हणते कमाल आहे तुमची सांगण्याची. तुम्हाला जगावं वाचावं वाटत असेल तर आजपासून तुम्हाला तुमच्या आहारात बदल केला पाहिजे. मावशी जिथं दिवसाचा 20 प्लेट भात खातात तिथं 10 प्लेट भात खात जा, जिथं 20 प्लेट भाजी खातात तिथं 10 प्लेट भाजी खात जा, आणि जिथं 20 चपात्या खातात तिथं 10 चपात्या खात जा. आजपासून हे मावशी तुमच्यासाठी औषधच समजा. मावशी मोकळे म्हणून म्हणते पण डॉक्टर साहेब हे औषध नेमकं जेवण करून घेत जाऊ का जेवणाच्या अगोदर घेत जाऊ? विठ्ठला सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे मायबाप की या सगळ्या गोष्टीचं नियमन मानवाच्या जीवनामध्ये असणं नितांत काळाची गरज आहे. म्हणून या गोष्टीचं नियमन ज्याच्या जीवनामध्ये नाही अशा माणसाचं जीवन ढीग आहे. आपला पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग असा आहे निंद जीवन. आता निंद जीवन कोणाला म्हणावं? आपल्याकडे म्हण आहे बघा, कोटग्या लाज नाही आणि कालचा पोटगा आज नाही, कळलेला नसती किडा आणि वक्त्याला नसती पिढा. इतके काय का माणसं विचित्र आहेत महाराज. समाजामध्ये त्या लोकांना बोललेलं कळत नाही, मारलेलं कळत नाही, तिरस्कार केलेला सुद्धा कळत नाही. काही लोकांना समाजानं केलेला तिरस्कार म्हणजे स्वतःला मिळालेला पुरस्कार वाटतो महाराज. इतके विचित्र लोक आहेत. काय एका माणसानं काय केलं, एका माळीन मावशीचे 2-4 जांभ चोरले आणि पळायला लागलं. तिनं भर बाजारामध्ये त्याला गाठलं आणि इतकं मारलं, पायात तिच्या वाहन होती महाराज. वाहनाचे 2 तुकडे झाले, इतका हाणला. शेवटी त्यानं 2 तुकडे इकडे फेकून दिले, निघून गेले. एक शाना माणूस जवळून त्याला म्हणला दादा कमाल आहे म्हणला, तुझे एवढं मोठं पैसा प्रॉपर्टी सगळं काही आहे आणि 4 रुपयाच्या जांबासाठी भर बाजारामध्ये एका बाईच्या हातचा मार खाल्लास, ते बी अगदी चपला तुटूस तर तुला कसं काही वाटलं नाही एवढ्या मोठ्या अपमानाचं? तो म्हणलं मग काय केलंय? तिची चप्पल तुटली म्हणला. इतका बिनला जा. अशा माणसाच्या जीवनाला काही उपयोग नाही, याचं जीवन निंद्य आहे. अशा माणसाचं जीवन निंद्य आहे. स्तुत्य जीवन कोणाचं आहे ऐका, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहतो. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, या माणसाचं जीवन स्तुत्य आहे. साधकांनी प्रतिप्रश्न तुकोबरांना केला महाराज, धिक जीवन कोणाचं आहे हेही मला सप्रमाण कळालं, निंद्य जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण मला कळालं, स्तुत्य जीवन कोणाचं आहे हेही सप्रमाण कळालं, पण महाराज या जगाच्या पाठीवर नेमकं धन्य जीवन कोणाचं आहे हे मात्र मला अद्यापपर्यंत कळालेलं नाही. त्यावेळेस त्या साधकाला जे उत्तर तुकोबराय देतात ते असं, ते संसारी धन्य ते संसारी
चरणामध्ये तुकोबराय बोलतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ह्याचा बेस कमी कर बया, ट्रबल दे याला, बेस कमी कर याचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात ते धन्य संसारामध्ये आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे अंतकरण वृत्तीपासून संसारामध्ये धन्य आहेत ते धन्य आहेत. लक्षपूर्वक ऐका माय बाप. धन्य जीवन, धिक जीवन, निंद्य जीवन आणि स्तुत्य जीवन हे चारही जीवन मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. धन्य जीवन कोणाचं आहे तर धन्य ते संसारी जे दयावंत अंतरी ते संसारी धन्य. दयावंत वेगळा आणि दयावान वेगळा. दयावान कोणाला म्हणावं ज्याचा नुसता दयेचा वाण आहे त्याला दयावान म्हणा. पण दयावंत कोणाला म्हणावं जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुली तोची साधू ओळखावा देवतेची जाणवा. दया करणी जे पुत्रासी तिची दासानी दासी. सर्वबुद्धी दया साधू म्हणावे ऐशिया जगब्रह्म रूप जाण हेचे साधूचे लक्षण. संत महात्मे वर्णन करतात माय बाप. सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी ज्याची समान दया आहे त्याला खऱ्या अर्थानं दयावंत म्हणतात. दयावंताची व्याख्या करत असताना माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 3 ओव्या खर्च केल्या. लक्षपूर्वक ऐका. आपण गायी सांभाळतो महाराज. गायी सांभाळत असताना सगळ्या गायी आपल्याकडे सारख्या असतात का? एखादी गाय अशी असते की जी गाय वासराला कधी जन्म देत नाही आणि दुधाची उत्पत्ती कधी करू शकत नाही. अशा गायीला कोणती गाय म्हणतो आपण? वांज गाय. बरोबर आहे. माऊली ज्ञानोबराय तिला भाकड गाय शब्द प्रयोग करतात. आता अशी भाकड गाय जर एखाद्या चिखलाच्या डेऱ्यामध्ये रुतली. चिखलाचा डेरा कळतो इकडं? जुन्या काळातल्या लोकांना तुम्हाला सगळ्या लक्षात येत असेल महाराज. पाठीमागच्या काळामध्ये गाळ माती असायची, त्याच्यामध्ये जर पावसाची झड लागली तर त्याचा डेरा तयार व्हायचा. आणि तशा चिखलाच्या डेऱ्यात जर एखादा माणूस गुतला किती दिवसांनी वर निघत होता? वरी निघत नव्हता महाराज. बाहेर निघण्यासाठी जेवढा जेवढा प्रयत्न करेन तितका तितका तो खाली जायचा. म्हणून तुकोबरायांना प्रमाण करावं लागलं सुटा याचा काही करीतो उपाय आणि तो देखे पाय गोवेले. अशा चिखलाच्या डेऱ्यामध्ये जर अशी निरुपयोगी भाकड गाय जर गुतली तर त्याला काढण्याकरता आपल्यात पैकी कोण जाईन अगोदर सांगा बरं? कुणीच जाणार नाही. का जाणार नाही त्याला पक्क माहित आहे. गायीला काढण्याकरता आपण गेलो म्हणजे आपण गेलो पुन्हा वर येतो याची शाश्वती देता येत नाही. पण माऊली ज्ञानोबरायचं किती बारकाव्याचं सूक्ष्मचिंतन आहे का? माऊली ज्ञानोबराय बोलतात अशा निरुपयोगी गायीला काढण्याकरता जो माणूस त्या चिखलाच्या डेऱ्यामध्ये स्वतःच्या प्राणाची आहुती देतो त्याच्यासारखा दयावंत जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. किती बारकावा शोधला माऊलीनं. ऐका. दुसरी मूवी माऊली ज्ञानोबराय देतात. पायामध्ये काटा टोचल्याबरोबर आपल्या डोळ्याला पाणी यायला किती दिवस लागत? दिवस लागत नाही, तासही लागत नाहीत, मिनिट सुद्धा लागत नाही माय बाप. ज्या क्षणाला पायामध्ये काटा टोचतो टचकन दुसऱ्या क्षणाला डोळ्याला पाणी येतं. तसं दुसऱ्याचं दुःख बघितलं की तितक्या तीव्रतेनं आपलं अंतकरण तिळतिळ तोटायला लागावं. याला खऱ्या अर्थानं साधूचं हृदय म्हणतात. चिखली रुतली गाये धड भाकडन पाहे तेचे ग्लानी हो एकाला भुला पै पायी काटाने हटे तव व्यथा उमटे तैसा मुळे संकटे पुढीला तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जान दया मी उदयताचे तया असे जे दयाद्रांतकरणाची महात्म्य असतात तेच संसारामध्ये धन्य असतात. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जी अंतरी. साधक म्हणला महाराज ठीक आहे असे दयावंत साधू संत महात्मे धन्य ते संसारी दयावंत जी अंतरी हे आम्हाला कळालं. पण ही साधू संत महात्मे या पृथ्वी तलावरती नेमके येतात तरी कशा करतात?
संहितेला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात, तेथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. असे साधू संत महात्मे या पृथ्वी तलावरती उपकारा करताच येतात मायबाप. बऱ्याचशा गोष्टीचं अवतीर्ण संत महात्म्याने उपकारा करता सांगितलं. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय सता भवदया. संत महात्मे येतात ते उपकारा करता येतात. बघा, तुम्हा मला यावं लागतं, भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणि साधू संत महात्मे येत असतात. काय येत असतात त्याची कारण मायबाप. कुत्र्याला माणसाची गती सण होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सण होत नाही, आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सण होत नाही. लक्षपूर्वक ऐका. कुत्र्याला माणसाची गती सण होते का? बघा तुम्ही, आपण जर प्रवासाला निघालो मोटरसायकलवर फिरायला, तर बऱ्याचशा माणसाला रोजचा अनुभव आहे, माणसाच्या मागं कुत्री लागत आहेत. बरं, महाराज लोकांना वाटतं धोतर धरतं काय, बाकीच्याला वाटतं पॅन्ट धरतं काय, कोणाला वाटतं पायाला पकडतं का काय. इतकी त्या कुत्र्याची दहशत महाराज. पण ते कुत्र पाहून पळालेलं पाहून आपण गाडीचं एक्सिलेटर वाढवतो आणि आपण भरकन पुढे निघून जातो. पण मागं पडलेलं कुत्र हार कधीच मानत नाही महाराज. ते माघारी तोंड फिरवतं, आपल्या भावकीत जातं आणि त्यांच्या वजन टाकाय बघत लावला का नाही पळून, गटला नाही म्हणून सांग ना. बरेच कुत्रे असेच महाराज, गटतच नाहीत माणसं, पण पळून लावला का नाही म्हणल्याशिवाय राहत नाहीत महाराज. असं कुत्र महाराज ते पाठी मागं लागतं आणि त्या कुत्र्याच्या भीतीनं माणसं गल्ली बदलितात. पण कुत्र इतकं इमानदार असतं महाराज, गल्ली बदलीन पण माणूस कधीच बदलीत नसते. ज्याच्या मागं लागायचं त्याच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं कुत्र्याला माणसाची गती सण होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सण होती का? आजपर्यंत कधी शेजाऱ्याला, कोण्या शेजाऱ्याला आपल्या शेजाऱ्याचं बरं झालेलं खपलंय आहे का असा कोणी एखादा? नाही महाराज. प्रत्येक माणसाला वाटतं हा माझ्या पुढे जाऊ नये, तो माझ्या पुढे जाऊ नये. प्रत्येकाची गती तीच आहे मायबाप. इतके माणसं, लक्षपूर्वक ऐका, सध्याच्या काळातली माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत, सध्याच्या काळातली माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे शेजाऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत महाराज. आपल्याला 50 क्विंटल कापूस झाला याचा आनंद काय काय भेटायला कधीच होत नाही, पण शेजाऱ्याला 60 क्विंटल कामूनच झाला याच्यासाठी 3-3 दिवस नाही जेवणारे लोक आज बी उपलब्ध आहेत महाराज. इतकी बिकट अवस्था आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो व्यवहारातलं. रात्री 7-8च्या वेळेला आपण घरामध्ये जेवायला बसतो, साहजिकपणानं खेड्यापाड्यात लाईट जाते महाराज, बरोबर आहे का नाही? लाईट गेली की जेवत असलेला माणूस ताट बाजूला सारतो, जेवणाचं भरलेला हात तसाच घेतो आणि पळतच दारात येतो. कशासाठी? आकडा बदलायसाठी. नेमकी लाईट कुणाची आहे आणि कुणाची गेली हे बघण्यासाठी सगळ्या गल्लीत येतो महाराज. टाचावरी करू करू सगळ्याची लाईट बघत, सगळ्या गल्लीतली लाईट चमकालेली दिसली आणि ह्याची एकट्याची नसली, अशी हातपाय आपटे मैच कमून गेली, सगळ्या गावाचीच नसली, कस करते सगळ्याच गावाचीच गेली, येईन सकाळ पोचतो. म्हणजे आहे का नाही ताप? सगळं गाव अंधारात असलं तर याला आनंद आहे आणि एकटं घर अंधारात असलं तर दुःख आहे. याचा अर्थ असा आहे मायबाप, माणसाला माणसाची प्रगती सण होते. आमचे गुरुवर्य दादा गोड दृष्टांत सांगायचे, एका माणसाला शेजारच्या 10 लाखाची लॉटरी लागली आणि शेजारचा माणूस 10 किलो पेढी घेऊन सगळं गावात वाटायला लागला. घ्या पेढी. एक शहाणा माणूस आला, म्हणला, अरे कशाची पेढी? म्हणला, कल्पना नाही तुम्हाला, आमच्या शेजाऱ्याला 10 लाखाची लॉटरी लागली म्हणून पेढे वाटतोय. तो शहाणा म्हणला, मूर्खस का काय, लॉटरी त्याला लागली आणि पेढे तू कस काय वाटतो? म्हणला, त्याचं कारण असं आहे, लॉटरी लागली पण 3 दिवस झालं बेट्याचं तिकीटच हरपलंय म्हणून पेढे वाटतोय. म्हणजे दुसऱ्याचं दुःख बघितलं की आपल्याला आनंद होणार, अशी माणसं काही आहेत. म्हणून माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि साधू संत महात्म्याला समाजाची अधोगती सहन होत नाही. उडत हे जाना कवे डोळा, उडत हे जाना कवे डोळा. जय हो, क्या बात है. न देखवे
करतात बुडत हे जन न देख वेडोळा येतो कळवा येतो कळवा बुडत हे जन न देख वेडोळा किंवा येतो येताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा काळाच्या तडाख्यामध्ये जात असलेला समाज संत महात्म्याला पाहत नसल्यामुळे महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आली घर जा वैकुंठी. ठीक आहे म्हणले महाराज, पण असे वैकुंठातले साधू संत महात्मे या पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर आम्ही ओळखायचे कसे? लटके वचन लटके महाराज म्हणतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ती साधू संत महात्मे लटक कधी बोलत नाहीत महाराज. लटक या शब्दाचा अर्थ खोटं, आणि माणसाने खोटं कधी बोलत जाऊ नये. खोटं म्हणजे खोटं सगळ्यालाच माहिती, खोटं अजिबात बोलायचं नाही. शास्त्रानं आपल्याला 5 ठिकाणी खोटं बोलण्यासाठी परमिशन दिली महाराज. किती ठिकाणी? 5 ठिकाणी. ऐका कोणते कोणते ठिकाणी. एखाद्या गोर गरीब माणसाच्या मुलीचं लग्न जमत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागतच नाही. आपल्या खरं बोलण्यामुळे आपला प्राण जात असेल तर स्वतःच्या आत्मरक्षणाकरता जरूर खोटं बोलत जा, पाप लागतच नाही. आपल्या खरं बोलण्यामुळे एखादा ब्राह्मण मरत असेल जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. आणि आपल्या खरं बोलण्यामुळे एखादी गोमाता मरत असेल तिथं जरूर खोटं बोला, पाप लागत नाही. स्त्रीषु नर्म विवाहाच्या व्रत्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थी हिंसायाम नातृती शाजू गेशपिताम. या 5 ठिकाणी खोटं बोला, पण 6व्या ठिकाणी देवाच काय देवाचा बाप जरी आला आणि खोटं बोल म्हणला तरी देवाचं ऐकायचं नाही. कधी कधी देव बिले लाबाडाचा सोबती होतो. आपल्याला सगळ्याला कथा भागण्यात आहे महाराज. महाभारतामध्ये धर्मराजाला जाणीवपूर्वक देवानं खोटं बोलायला लावलं, बरोबर आहे का नाही? आपल्याला प्रमाण असे सापडतात का? वदले मुखे नारायण धर्म, वद विले मुखे नारायण धर्म. आपल्याला प्रमाणच असे हुडकतात. जाणीवपूर्वक देवाने खोटं बोलायला लावलं. परिणाम त्याचा असा झाला, स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला. म्हणून खोटं बोलणं पाप आहे. माणसाने खोटं बोलायचं नाही, हे संतांचं लक्षण आहे. लटके वचन नाही देही उदासीन आहे. मनाने लावायचं. कधी कधी वारकरी संप्रदायातल्या अभंगाची संगती लावताना पुढचा शब्द मागं ओढत न्यावा लागतो तर संगती लागते, आणि कधी कधी मागचा शब्द पुढे ओढत आणावा लागतो तर संगती लागते. नाही तर बरेच अभंग आहेत महाराज. आता तुकोबाराचा दुसरा अभंग आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदासन. इथं असं आहे नाही देही उदासीन. काही लोक म्हणतात मग असं कसं काय महाराज तोंडी बोलत येतं, इकडं ते सांगत येत आणि इकडे हे सांगतात. जसं एकच दोन्ही बाजू एका महाराजांना पटवून देणं बरं नाही. कीर्तनाचे पैसे घेणं बरं नाही म्हणायचं त्याच महाराजांनी, आणि पाकिटात कमी पडले म्हणून भांडत बसायचं सुद्धा त्याच महाराजांनी. जसं हे विसंगत आहे तसं भक्त ऐसे जाना जे देही उदासन म्हणणारे सुद्धा तुकोबार आहे, आणि नाही देही उदासीन म्हणणारे सुद्धा तुकोबार आहे. असं नाही तर संत महात्मे देहावरती उदास असतात मायबाप. संत महात्म्यांचं उदासीनत्व वेगळं आणि तुमचं आमचं उदासीनत्व वेगळं. जरा बारकाईनं लक्षपूर्वक ऐका. कबीर महाराजाच्या मांडीचे लचके कुत्रे तोडायला लागलं. शेजारच्या व्यक्तीनं सांगितलं कबीरजी कुत्ता चमडा काट रहा है. कबीरानं उत्तर दिलं दादा चमडा जाने कुत्ता जाने. याला म्हणायचं जे देही उदास. या भारत देशाचे होऊन गेले दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाच्या यातीमध्ये महात्मा जन्माला आला. पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी या महात्म्यानं पंढरपूरच्या वारी दिवशी देह ठेवला. तपासा अंती पाठीमागं फक्त 4 शर्ट 3 पॅन्टी 6 सूट
एवढीच प्रॉपर्टी निघली, एक फ्लॅट निघला, तो सुद्धा संशोधनाकरता दान दिलेला, आणि 2500 पुस्तकं या महात्म्याच्या घरात निघाले. याला म्हणायचं उदास्मृती. विठ्ठला याच भारत देशाचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस पंतप्रधान पदावरती होते ना, त्यावेळेस त्यांच्या मुलाचा इंटरव्ह्यू करता रांगेमध्ये उभा होता. त्या ऑफिस मधून फोन आला, शास्त्रीजी तुमचा पोरगा इंटरव्ह्यू करता आमच्या ऑफिसला उभा आहे, नोकरी मागत आहे, तुमच्या पोराला नोकरी द्यावी का? लाल बहादूर शास्त्रीजींच्या मुखातले उद्गार आहेत, मायबाप माझं पोरग त्या नोकरीच्या योग्यतेचा असेल तर द्या, योग्यतेचं नसेल तर देऊ नका. याला म्हणायचं उदास्मृती. त्याच लाल बहादूर शास्त्रीजींच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्यावेळेस पंतप्रधान पदावरून सेवानिवृत्त झाले, त्यावेळेस त्यांच्या घराचं ऑडिट करण्यात आलं. तपासा अंती फक्त $5 सापडला, वरी एक छदाम सुद्धा हुडकला नाही. याला म्हणायचं उदास्मृती. माझ्या छत्रपती शिवाजी राजानं कमी वयामध्ये 350 किल्ले जिंकले मायबाप, पण एका सुद्धा किल्ल्यावरती राजानं स्वतःचं नाव टाकलं नाही. याला म्हणायचं उदास्मृती. विठ्ठला उदास्मृतीनं जगणं सोपं नाही मायबाप. उदास्मृतीनं आजही लोक जगतात मायबाप, पण भविष्यात अशी कितीतरी वर्षांनी एखादा माणूस घडतो. रोजच असे माणसं उदास्मृतीनं जगत असणारे पाहायला मिळत नाहीत. आणि सध्याच्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर एकच माणूस दिसतोय मायबाप सध्या, उदास्मृतीनं जीवन जगणारा, आणि समाजासाठी स्वतःचा प्राण जरी गेला तरी हरकत नाही अशी ज्यांची घोषणा आहे त्याला म्हणतात मनोज दादा जरांगे पाटील. म्हणून या नावानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलंय मायबाप. कुणीही नेता पटकन मोठा होत नाही, कुणीही माणूस पटकन मोठा होत नाही. माणसं मोठी झालेले समाजाला पटकन दिसतात, माणसं मोठी झालेले समाजाला पटकन दिसतात, पण ते मोठं होण्याच्या अगोदरचा संघर्ष कोणाच्याच लक्षात राहत नाही मायबाप. पूर्वीच्या काळापासून संघर्ष करत आलेलं नेतृत्व आहे, आणि समाजासाठी स्वतःचा प्राण झोकून दिला मायबाप. घरातून निघत असताना आज 7 ते 8 महिने झालं उंबरट्याला सुद्धा शिवलं नाही. आज बरेच लोक असं काही बोलतात तसं काही बोलतात, पण बोलत असताना पाठीमागचा पूर्वपीठिकेचा विचार माणसाने केला पाहिजे. घर सोडताना सांगितलेले पत्नीला आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा, म्हणून अशी व्यक्ती पुन्हा होणं नाही मायबाप. आज तरी समाजासाठी संपूर्ण प्राण आपला जरी गेला तरी बेहत्तर प्राणाची पर्वा न करणारा, समाजासाठीच जगणारा असा उदास्मृतीचा एकमेव सध्याच्या काळातला माणूस म्हणजे जरांगे पाटील आहेत मायबाप. पाटलांसाठी बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण बरंच काही बोलण्यापेक्षा फक्त एकच वाक्य बोलतो, बिजली की ताकत तार में होती है, बिजली की ताकत तार में होती है, तलवार की ताकत धार में होती है, अमीरों की ताकत कार में होती है, पुलिस की ताकत स्टार में होती है, और सकल मराठा समाज को आरक्षण दिलाने की ताकत सिर्फ और सिर्फ मनोज जरांगे पाटील के परिवार में ही होती है. अशा पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी आज जगाच्या पाठीवर निर्माण झालेलं आहे. हे नेतृत्व युगानं कधीतरी जन्माला येतं मायबाप, आणि एवढंच एक माणूस आहे की समाजासाठी लढणार आहे. म्हणून पाठिंबा खंबीरपणाने देणं हे आपलं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. और भीक नको अधिकार पाहिजे, या वाघाच्या औलादीला न्याय पाहिजे. अहो सरकार आरक्षण पाहिजे, 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 आरक्षण पाहिजे. अरे आपुले आज वैरी कसे झाले, आपुलेच आपुल्यात वैर कसे झाले, राजकारणापायी कसे वायाला गेले, राजकारणापायी कसे वायाला गेले. शब्द नको आता निकाल पाहिजे, अरे शब्द नको आता निकाल पाहिजे. सरकार आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, जन पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. कितीतरी वर्षानं हा लढवया माणूस आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत ओळखली पाहिजे. माणूस गेल्याच्या नंतर पाठीमागं किंमत करून आणि रडून काही फायदा नाही मायबाप. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करणं हे आपलं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे.
लढा उभा केला, पण स्वार्थासाठी केला नाही, सगळ्या समाजासाठी केलेला आहे. म्हणून आपल्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण या ठिकाणी पणाला लावलेला आहे. आपण पाठीमागं खंबीरपणाने उभं राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून बघा तुम्ही, सत्य ज्या वेळेस माणसाला हारत नसतं ना, त्यावेळेस त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. जरांगे पाटील कोणालाही आठवायला तयार नाहीत महाराज. सध्याच्या काळात एवढं प्रखड व्यक्तिमत्व आहे, दोन गोष्टी त्यांच्याकडे, म्हणून कुणीच त्यांना रोखू शकत नाही. एक तर पैसा पाणी भरपूर नाही म्हणून ईडीची चौकशी लावता येत नाही, आणि कुठलं पद नाही म्हणून जाईन करायनी याची भीती दाखवता येत नाही. म्हणून त्या माणसाला कशाचा डर बी नाही. ते जे खंबीरपणाने लढतेत, कोणाच्याही पुढे उभा राहिला, कसलाही वाघ असू द्या महाराज राजकारणातला, त्याच्या पुढे निधडी छाती करून अगदी 56 इंचाचा सीना जे ताणून पुढे उभा राहतात ना, त्याचं कारण एकमेव ते महाराज. आणि माणसाने निस्वार्थ भावनेनं केलेलं कार्य असावं तर माणसाला खंबीरपणाने राहता येतं. म्हणून कुठल्याही पद्धतीचं प्रलोभन नाही, कुठल्याही पद्धतीची अपेक्षा नाही, कुठल्याही पद्धतीची आशा नाही. गेले आशा पास निवारुनी, म्हणून आशा पास निवारून गेलेला आहेत. अशा पद्धतीचे कार्यकर्ते आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. वेळी समजणं ही काळाची गरज आहे. म्हणून साधू संत महात्मे लटक कधी बोलत नाहीत आणि उदास वृत्तीनं जीवन जगतात. लटके वचन नाही देही उदासीन, ठीक आहे म्हणले महाराज. पण असे काही साधू संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आणखी त्यांचे काही लक्षण आहेत का? महाराज म्हणतात, त्या साधूंची वाणी ही अगदी मधुर असते आणि समाजानं किती जरी त्रास दिला तरी ते पोटामध्ये साठवण्याची क्षमता त्यांच्यात असते. एवढी किमया साधूची आहे. मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, ती मधुरावाणी वाटे, मधुरावाणी वाटे, मधुरावाणी वाटे, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटे, मधुरावाणी वाटे, मधुरावाणी वाटे, आणि तुका माने वाव पोटी, टाळ 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 टाळ, हा टाळ करे. तुका माने वाव पोटी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, तुका मने वाव पोटी, क्या बात है, वाह वाह. तुका मने वाव पोटी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले
विठोबार कुमारी ओ बार कुमारी विठोबार कुमारी ओ बार कुमारी मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या साधू संत महात्म्यांची वाणी ही मधुर असते. नाहीतरी माणसाने बोलताना मधुरच बोलावं मायबाप. कसं बोलावं माऊली ज्ञानोबाराय सांगतात साचा निमबाळ मिथिल्यानी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलत असताना माणसाने इतकं गोड बोलावं की समोरच्या व्यक्तीला वाटावं याच्या मुखाद्वारे माझ्या अंगावरती अमृताचा वर्षाव होतो की काय. मुखी अमृताची वाणी देव देवाचे कारणी. महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी, अमृतासारखी वाणी माणसाच्या मुखात असली पाहिजे. म्हणून शास्त्रही सांगतं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोलावं आणि प्रिय बोलावं, साच बोलावं आणि मवाळ बोलावं. बरेच माणसं साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत, सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाही. त्याच्यावर दृष्टांत सांगत असतो. एक माणूस रेल्वेनं प्रवास करायला लागला, ट्रेन कळते इकडं ट्रॅव्हल्स आहे का नाही होत म्हणते निम्याच्या पुढचे काय असतात. त्याला एका स्टॉपला उतरायचं होतं. आता अडाणी होतं बिचारा, हातात घड्याळ नव्हती, कळत नव्हती म्हणून बांधायचा समज नव्हता. बसलं ट्रेनमध्ये आणि प्रवास चालू झाला. बघता बघता अर्ध्या तासामध्ये त्याला झोप लागली. 2-2.5 तास चांगलं झोपलं आणि झोपेतून उठल्याच्या नंतर त्यानं इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. त्याला वाटलं 12च्या पुढे टाइम गेला असेल तर आपला प्रवास विफल झाला आणि 12च्या आतमध्ये टाइम असेल तर आपला प्रवास सफल झाला. पण वाजलेत किती हे नेमकं कळणार कसं, म्हणून त्यानं इकडे तिकडे पाहिलं आणि एक शेजारचा माणूस असा बेल्टला हात पकडून झोपलेला दिसला. हे जवळ गेलं, त्याच्यानं त्याला असं जागा केलं. दादा ओ दादा. आता त्याने भर झोपेतून उठलेला माणूस मोठमोठाले डोळे केले महाराजांनी त्याच्याकडे असं रागानं पाहिलं. का रे म्हणला, काय ना म्हणला, ते टाइम किती झाला ते विचारायचा होता. आता यानं असं हातात बघितलं तर रात्रीचा 1 वाजला होता. आता रात्रीचा 1 वाजला हे साच आहे का नाही, मग मवाळ भाषेत सांगाव का नाही. रात्रीचा 1 वाजला हे सत्य आहे का नाही, प्रिय भाषेत सांगाव ना. त्यांनी तसं नाही केलं महाराज. अशी भाईची गुंडी काढली, भाई मागं सारली, त्याचा गाल पाहिला आणि जमलाच नाही तेव्हा असं दोयकून असा खंदिशन ठोका टाकला. जसं मारला महाराज तसं गालावर 5च्या 5 बोट उमटले. ज्याच्या गालावर 5 बोट उमटले त्यानं असा गालाला हात लावून म्हणला बाबू बरं झालं म्हणलं आपण 1 वाजता विचारलं. नाही लय लोकांच्या लक्षात आलं. 1 वाजल्याला सांगायला जर हे 1 ठोका टाकीत आहे म्हणला, 12 वाजता विचारलं असतं तर 12 ठोक्यात वाचतच नव्हतो ना. विठाला याला म्हणायचं काही काही सत्य बोलतात पण प्रिय बोलत नाहीत, काही साच बोलतात पण मवाळ बोलत नाहीत. पण साधू संत महात्म्यांची वाणी तशी नसते. साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशा पद्धतीची वाणी असावी. म्हणून मुखी अमृताची वाणी. महाराज म्हणतात की अशा पद्धतीची वाणी त्यांची मधुरा वाणी ओटी आणि तुका म्हणे वाव पोटी. समाजानं किती जरी त्रास दिला तरी पोटामध्ये साठवण्याची क्षमता त्यांची असते. जरा बारकाईनं लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबारायला मंबाजी बुवानं काट्याच्या काठीनं मारलं मायबाप, तरी तुकोबारायचे पाय चेपण्याकरता, मंबाजी बुवाचे पाय चेपण्याकरता तुकोबाराय दुसऱ्या दिवशी जातात. याचं काय कारण आहे. तुका म्हणे वाव पोटी. श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथांच्या अंगावरती 1 यवन 108 वेळा थुंकला तरी महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. काय कारण त्याचं तर तुका म्हणे वाव पोटी. माझ्या माऊली ज्ञानोबारायला सर्माचाने एवढा त्रास दिला, धर्म मार्तंडाने भिक्षा सुद्धा मागू दिली नाही मायबाप. मांडे भाजण्याकरता आणलेलं खापर फोडून टाकलं, झोळीमध्ये मांडे करण्याकरता आणलेलं पीठ सुद्धा धुळीमध्ये मिसळलं, एवढा त्रास दिला. आणि मग समाजाला त्रस्त झालेले माझे ज्ञानोबाराय ताटी लावून मुक्ताई जवळ बसले. त्यावेळेस माझी चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला उपदेश करते, दादा अरे असा त्रास करून घेणं हे बरं नाही रे, तुला तर संत म्हणून फिरायचं आहे. आणि ज्याला संत व्हायचं असतं ना त्याने अगोदर शांत झालं पाहिजे. ज्याला शांत होता येतं त्याला संत होता येतं. संत पण काय कुठं बाजारामध्ये किलोवर छटाकावर पाव किलोवर मिळत नाही रे दादा. नाही संत पण मिळत आहे हाटी आणि हिंडता कपाटी राणीवणी. संत पण मिळत नाही आणि तुला तर त्याच्याही पुढचं योगी बनायचं आहे. योग्यानं किती जरी समाज रागानं वन्य झाला तरी सुखानं पाणी व्हावं लागतं दादा. स्वरा
योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्नी संती सुखे पावे पाणी विश्वपटा ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साह्य अपराध जनाचा गोड उपदेश माझी चिमुरडी मुक्ताई ज्ञानदादाला करते आणि मग ज्ञानदादा समाजाच्या हितासाठी बाहेर येतात. याला समजायचं असं की मायबाप संती सुखे व्हावे पाणी म्हणून किती जरी राग संत महात्म्याला आला तरी पोटामध्ये सहन करण्याची ताकद असते. म्हणून तुका म्हणे वागपोटी म्हणून धन्य ते संसारी. हे धन्य नाहीच म्हणले ते धन्य म्हणले. कोण धन्य? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य. येथे उपकारासाठी आले ते संसारी धन्य. ज्याचे घर वैकुंठी ते संसारी धन्य. लटिके वचन नाही ते संसारी धन्य. देही उदासीन आहे ते संसारी धन्य. ज्याच्या मुद्रावानी ओटी ते संसारी धन्य. ज्याच्या तुका म्हणे वावपोटी ते संसारी धन्य. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो. सेवेमध्ये जर काही हुकचूक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून सहन करा. जाता जाता फक्त समस्त तरुण मित्रमंडळाला एकच विनंती मायबाप व्यसन कुणी करू नका. तंबाखू खाऊ नका. तंबाखूमध्ये निकोटीन, प्रोसिक ऍसिड, पायरिडिन, कोलिडिन, अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड असं 6 प्रकारचं विघातक विष असतं जे माणसाच्या शरीरावरती अपाय करतं. म्हणून व्यसन करू नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका. भावी पिढी बिघडून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. आई वडिलाची सेवा करा. धर्मग्रंथाचं वाचन करा. पवित्र पारमार्थिक धार्मिक कार्य चालू असलेलं असं टिकून ठेवा. आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. माळ घालण्याचं वय हेच आहे मायबाप. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय. हे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठवी शक्ती त्राणी ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करावा. लईच उतरते वयात परमार्थ करून फायदा नाही महाराज. जसं उमललेलं फुल आपण देवाला वाहतो का सुकलेलं उमललेलं, मग तसं आपलं 20, 21, 25 हे उमललेलं वय. या वयामध्ये जर आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तरच आपल्या जीवनाचं सोनं होणार आहे. नाही तर लईच उतरते वयात माळा घालून तरी काय फायदा आहे महाराज. बरेच लोक आम्हाला भेटत आहेत. मी एका गावात कीर्तनाला गेलो. 2 म्हातारी माझ्याकडे आली बघा. एक तांबडा पटका, पिवळा पटका. इथले म्हातारी सोडून बरं का. मी दुसऱ्या गावातल्या म्हाताऱ्याचं सांगतो. उद्याच्या गावात गेलं की इथलेच म्हातारी मी तो रोज रोज कुठून गोळा करीत जाऊ मी आहे का नाही. 2 म्हातारे माझ्याकडे आले. म्हणले महाराज काही करा आम्हाला माळ घालायची. म्हणलं बाबा 4-2 वर्षात तुमच्या दारात काल मोहीन चांगले होते कमवून गेले आणि कशाला थोड्यासाठी आता वाटतात नका माळी घालू. म्हातार म्हणलं नाही ना महाराज काही करा माळ घालायची म्हणजे घालायची. मी म्हणलं ठीक आहे घालतो पण कामून घालायची त्याची उत्तर तर द्या ना. म्हाताऱ्याचे उत्तर लय जोरदार आहेत महाराज. पहिलं म्हातार मला म्हणतं महाराज खरं सांगू का. मी म्हणलं अजून बी खोटच का. आता तरी खरं बोला ना. म्हातार म्हणतं महाराज खरं सांगू का मला न आता चावतच नाही. काय बिस्किट का मुरकुलं चावत नाही म्हणून माळ घालायची. काय हुशारपणा आहे बघा. दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणलं बाबा तुमचं माझं तसंच आहे पण थोडा फरक आहे. मला चावत आहे दात आहेत पण पोरगच आणून देत नाही. आता मी कुठे नेऊन देऊ तुला. इतकं बिकट अवस्था होती. आणि मग माणसं पार मारता लागत. सुनानं बोललेलं जेव्हा म्हाताऱ्या माणसाला कळत नाही तेव्हा कीर्तनाच्या मंडपात येऊन बसतात. कानपूरची लाईन तुटली वाटलं सगळं. भैर झाल्यावर इतकी बेकारी महाराज काय सांगा तुम्हाला. आणि बऱ्याचशा लोकांना भैर झाल्यावर परमार्थ सुचतोय. इतकी बाहेरची तर मी एका गावात कीर्तनाला गेलो. 2 म्हातारे होते बघा. एक भैर काठी घेऊन कीर्तनाला चाललं आणि दुसरं भैर वट्यावर बसलेलं होतं. आता काठीवालं भैर वट्यावरच्या भैऱ्याला म्हणतोय रंभो चालायचं का कीर्तनाला. वट्यावरचं भैर म्हणते कुठं चाललास कीर्तनाला. काय काठीवालं भैर म्हणते छे छे कीर्तनाला चाललो. वट्यावरचं भैर म्हणते हा हा मला वाटलं कीर्तनाला निघलास काय की हाय का काय कोणाची कोणाला तपास. इतकी बिकट अवस्था होती. आणि मग माणसं परमार्थाला लागायचे मायबाप. अशापणी परमार्थ करू नका. तरुणपणी परमार्थ करा. आई वडिलाची सेवा करा. धर्मग्रंथाचं वाचन करा. चालत असलेलं पवित्र परमार्थिक धार्मिक कार्य असंच आपल्या हातून वर्षानुवर्ष टिकावं. का वर्षाकाळी सरिता जैसी चढू लागे पुंड सुद्धा तैशी नीचन विभजता श्रद्धा देशे. आपल्या सप्ताहाचं किती वर्ष महाराज ईश्वर महाराज सप्ताहाचं वर्ष किती आपले
15-16 वर्ष बरं असू द्या. 15-16 वर्षापर्यंत आपण हा सप्ताह टिकवला. असाच पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं भगवान सत्य हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये हा सप्ताह बघता बघता 25व्या वर्षापर्यंत जावा, याचा रौप्य महोत्सव व्हावा. एवढंच नाही तर हा सप्ताह 50 वर्षापर्यंत टिकावा. इतकंच नाही तर या सप्ताहाची 75वी साजरी व्हावी. नव्हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या पवित्र आशीर्वादानं आणि अनमोल सहकार्यानं सत्य हनुमंतरायाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये चालत असलेला हा उंबरेकरांचा सप्ताह बघता बघता 100व्या वर्षापर्यंत टिकावा, याचा शताब्दी महोत्सव व्हावा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. देवाने मला सुद्धा ठेवावा, इतक्या लवकर नेऊन म्हणा, आणि त्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला तुम्ही पुन्हा मला बोलवावा, ही भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. थांबतो. झालेली सेवा माझे गुरुवर वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून आई वडिलांच्या तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणारविंदी समर्पित करतो. जाता जाता एक छोटंसं निवेदन, छोटंसं कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे या कॅलेंडरवरती प्रकाशित केलेले आहेत. आपण देवाला फुलं वाहतो, पण सकाळी वाहिलेले फुलं संध्याकाळी काढून टाकावे लागतात. मग असे काही फुलं देवाच्या चरणारविंदी समर्पित करायचे, जन्मभर सुकले नाही पाहिजे. मग ते फुलं कोणते आहेत तर ते असे आहेत: अहिंसा प्रथम पुष्प, पुष्प इंद्रिय निग्रहम, सर्वभूते दया पुष्प, पुष्प शांती विशिष्यते, शम पुष्प, तप पुष्प, ध्यान पुष्प च सप्तमम, सत्यम चैवाष्टम पुष्प मेतई तुष्यति केशवा. या 8 फुलाच्या श्लोकाचं वर्णन त्या कॅलेंडरवरती प्रकाशित केलेलं आहे. गुरुवारी दादांचा फोटो सुद्धा कॅलेंडरवरती आहे. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. ज्या भाविकाला लागतील इथं स्टेजवरती उपलब्ध आहेत. प्रत्येकाने संग्रह ठेवण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाप टाळकरी वृंद, गायक वादक, गुणीजन, सप्ताहाचे आयोजक, नियोजक कमिटी, सर्व तरुण मित्रमंडळ सर्वांचे चरणारविंदी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. नातर बालगुडा बोली का वाकोडा विचुका पावुली, ती चोज करो निमावुली, रे जय जेवी किंमोहना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जीवरले पायी कपन, पायजा प्रसादी काही बोलिनो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगबुद्धी नो ह्या उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज.